शैक्षणिक वर्षासोबत आता इथे गिरवला जाणार आहे प्रेमाचा नवीन धडा. चला बघूया यात कोण पास होतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलावूया कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, विरोधाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. हाय सई प्रसाद, कसे आहात? हाय सॅमी. सई, या प्रेमाचं काय करू यार? मी प्रेमात पडलो यार. मी गेली 2 वर्ष प्रेमात आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत ईशा डे. आडनाव लपवतात पण ऍक्च्युली वडनेरकर आडनाव आहे पण डे लावतात. पण मला खूप आवडतात यार त्या. काय सांगू, त्यांना कसं प्रपोज करायचं तेच कळत नाहीये. शाळेत कोणी मदत सुद्धा करत नाही रे. एकटा पडलोय मी. फक्त एकच पुस्तक आहे, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. 64वा भाग. कमाल आहे तुझ्या लेखनाची यार. किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मांडतोस यार प्रसाद. 64 भाग झालेत. पहिले 63 काही कामाचं नाही. तुला माहितीये का? त्यात फक्त पुष्कळ श्रोते आणि तुझे किस्से आहेत यार. तुमचे प्रेमाचे फसलेले प्रयत्न सगळे पहिल्या 63 भागात आहेत. पण इथे मनमंजरीचा प्रकरण जेव्हा सुरू होतं ना, त्यानंतर वेगळीच उंची गाठली यार पुस्तकाने. तुला सांगतो यार, बाप रे. खरं सांग रे, हे पुस्तक वाचून प्रत्येकाला तशी निरागस बायको मिळते का रे? नाही रे. पण एक एक तू ज्या टिप्स दिल्यास ना प्रसाद, देव आहेस रे माझा तू प्रसाद. प्रसाद, एक त्यातली टीप आहे तुझी, मुलीकडे बघून नुसत्या पापण्यांनी नंबर सांगायचा आपला. प्रसाद तू माझा देव आहेस यार. तू म्हणजे माझा नंबर 98 9 वेळा 8. माझा प्रॉब्लेम असा झाला, पुढे 0 आहे. 0 बद्दल काहीच लिहिलं नाहीस यार तू. मग मी माझा 0 तयार केला आणि असं काहीतरी केलं. तिला वाटलं मी डोळा मारतोय, कानफडात मारून गेली रे माझ्या. पण मला एका दिवसात कसं जमणार रे? साधना आहे ही एवढी मोठी. एवढ्या वर्षांची तपस्या आहे तुझी ती. पुष्कर श्रोत्री नावाला आहे. मला माहिती आहे तू महत्वाचा आहेस. अपना भी टाइम आएगा. मला ईशा डेंना हे पुस्तक त्यांच्या ओ ओ ओ चौगुले. होय होय. काय कुठे आहे तुम्ही? मुख्य धाप्या मॅडम स्वतःयत तुम्हाला. बापरे, मुख्याध्यापक म्हणजे ईशा डे मॅडम. अरे बाप, मी काय केलं रे? चूक. ओ थांबा ना. हो बरिया. मला खूप टेन्शन आहे. तरी मला काढतील ना रे नोकरी? मला काय माहिती, सकाळपासून तुमच्या नावाची नुसती बॉम्बा बॉम्ब चालू आहे. चौगुले सर कुठे आहे? नाही, त्यांच्या एवढा जाड आवाज आपला नाही. पण तरी हा. म्हणजे आज तुम्हाला म्हणजे काय रे? म्हणजे मोमो मिळणार वाटत. मोमो एवढा असतो रे, मेमो म्हणतात रे त्याला. हसू नको रे, खूप टेन्शन आलं. फार चिडल्यात का रे? सांग ना मला काय माहित, त्यांचा चौरा बघून आपल्याला काय कळतंय. तुम्ही त्यात जाऊन बघा ना. खूप विनम्र आहेस रे तू. ऐक ना जरा माझं. ठीक आहे, चल. प्रसाद ओक. एक्सक्यूज मी मॅडम. आय एम चौगुले कुठे होतात तुम्ही? आय एम सॉरी. सकाळपासून मांडवकरांना विचारते चौगुले कुठे, चौगुले कुठे. I'm sorry. काय करताय? बसा लवकर. इथे कुठे बसता? इथे या. अहो असं काय करताय चौगुले? इथे बसा. आय एम सॉरी. मला काय घडलंय माहित नाही, पण माझी चूक असणार. नाही सॉरी मॅडम. शांत आय एम सॉरी. शांत व्हा. बसा. मला पर्सनल बोलायचंय. पर्सनल बोलायचं म्हणजे? काय मला सांगा प्लीज. एक्सप्लेन करा. मला मी नाही सांगू शकत. म्हणजे काय मॅडम? प्लीज एलॉबरेट करा. मला अजून इथपर्यंत आलंय पण तिथपर्यंत गेलेलं नाही मॅडम. प्लीज सांगा.
मॅडम प्लीज सांगा काय मनातलं गुपित सांगायचं म्हटल्यावर लाज वाटणार ना. मॅडम स्टॅच्यू मॅडम हे तुम्ही हे म्हणजे तुम्हाला माझ्या मला तुमच्या मनातलं सैराट सिक्रेट सांगायचं आहे. मग सांगा ना. कसं सांगू नाही तो तोंडाने सांगा, तोंडाने सांगा प्लीज. लाज वाटते मला. मला नाही कळत आहे. समजून घ्या ना जरा. चाय वा वा दे. तुम्हाला नाही, बाईंसाठी आहे. कसं बोलताय मांडवकर? द्या त्यांना. ते आज माझे गेस्ट आहेत, ते माझे आज. द्या चहा. ये चहा द्या आणि बाहेर वा. कसं बोलताय? ऐका, आत कोणाला पाठवू नका, जरा महत्वाचं काम सुरू आहे इथे. ठीक आहे. आणि ऐका, तुम्ही पण येऊ नका. ठीक आहे. मांडवकर 2 मिनिटं थांबा. 1-2 मिनिटं महत्वाचं काम आहे जरा. आपल्याला बोलायचं. प्लीज 2 मिनिटात आलो मी मॅडम. मांडवकर इकडे या. काय आहे? इकडे या ना. मांडवकर हे पैसे घ्या. हा. 5 किलो बर्फी आणा आणि शाळेत वाटा. का तुम्ही रिटायर होताय? नाही हो, मा आज कुठे रिटायर होणार, आज तर ऍडमिशन झाली माझी. हे 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 वाटा तुम्ही. हा. आणि एक काम करा, हे अजून एक थोडे पैसे घ्या हा. आणि हे आणा भेळ आणा. भेळ मस्त कांदा बिंदा काटके उसमें डालो. आणि असे ते आपलं हे आहे ना हा. टीचर्स रूम. नको कांदा नको. हो ना, आज कांदा नको. चुकीचं ऑकेजन आहे. हे करा तुम्ही. हे आणा, पुष्पगुच्छ आणा. आणि सगळे गुलाब आणा त्यात. ठीक आहे. तर थांबा जाऊ नका. आणि हे आणा, गुलकंद फ्लेवरची बर्फी आणा. आणि त्याला सांगा रोज फ्लेवर द्या. बर. गोलकंदामध्ये त्यात ना रे फ्लेवर कसा? चालेल तसं करा तुम्ही. फक्त लवकर आणा ते. हा, ठीक आहे. हा, लवकर आणा. जाऊ बरोबर काय? होय. जा. होय. सॉरी मॅम. तू असं का निघून गेलात? नाही मी नको बोलू का तुमच्याशी? नाही मी शेअर नाही करायला पाहिजे का तुमच्याशी? नाही मी तुमच्यासाठी स्टॉक एक्सचेंज व्हायला तयार आहे. शेअर तुम्ही बिंदास करा. तो हेच नाहीये. नक्की? हो नक्की. बरं, मग आता मी जे सांगीन त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते स्पष्टपणे बोलायचं, नाही तर नाही म्हणायचं स्पष्टपणे. हो तुम्ही जे म्हणाल हो. स्टॉक मध्ये होय, माझ्याकडे सगळा स्टॉक तुमचा. हो. ऐकून तरी घ्या चौगुले. नाही तिकडे कोणी नाही मॅडम. काय झालं? तुम्ही कसं काय करत नाही होता? नाही प्लीज सॉरी, ते महत्वाचं नाही. मला आधीच लाज वाटते आणि तुम्ही त्यात. प्लीज बोला मॅडम. मी बोलू की नको? प्लीज बोला मॅडम. तुम्ही माझे आपले असे हक्काचे आहात म्हणून बोलते मी. मॅडम आता तुम्ही बोललात ना, हा, हक्काचे आहात. हा. हक्काने काही करा. थोबडं वा हक्काने. चला चौगुले मला मारा. टपलीत मारा. अहो, काय करताय? मला हक्का. कॉमेडी आहात तुम्ही. कॉमेडी नाही प्लीज. तसं नाही हो चौगुले. होय प्लीज तुम्ही बोला प्लीज. काय म्हणा ते. बरं बोलते. बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय योगायोग आहे बघा. बऱ्याच दिवसापासून मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अय्या, मग तुम्ही आधी बोला, नंतर मी बोलते. हो का? बरं मी आधी बोलतो. हा. रूल नंबर 3, प्रेमात इजहार नाही, इंतजार करायचा असतो. सॉरी तुम्ही आधी बोला. तुम्ही मध्येच कुठे जाता? नाही ते सोडा. ते माझं आणि त्याचा तो कोणीच नाहीये तिकडे. मॅडम तुम्ही बोला प्लीज. जेंट्स फर्स्ट. हे सॉरी लेडीज फर्स्ट प्लीज. नक्की बोलू? येस प्लीज. खरंच? या ऑफकोर्स. बोला ना. हो. लवकर बोला please. कसं बोलू कळत नाहीये हो तोंडाने. बरं 1 मिनिट. सांग ईशा आता. होय प्लीज. माझ्या घरचे खूप दिवसांपासून मागे लागलेत. लग्न कर. मला कळत नाहीये नक्की मी काय करू second. का नको करू. तुमच्या घरचे तुमच्या मागे लागलेत लग्न कर. आणि तुम्ही आता त्याबद्दल मला विचारलं. सॉरी काय?
हे असा तुमच्या लग्नात मी नाचणार आहे. ओ सॉरी, नाही मी ठरवलंच नाही नाही, अजून नाही. करायचं का नाही. मी घोड्यावर असेल ह्याच्यावर सॉरी. हे म्हणत होते. नाही मला कळत नाहीये करू का नको म्हणून मी तुमची करा मदत मॅडम, मागतेय. लग्न करा. विचार काय करताय? हे वय आहे तुमचं. काही वर्षांनी आता हेच वय आहे तुमचं. मॅडम खरं सांगतो, तुम्हाला असं वाटत नाही का एखादा जोडीदार आपल्या आयुष्यात असावा ज्याचा हात पकडून आपण रोजची सकाळ बघावी आणि त्याच्या कुशीत आपला दिवस मावळावा? असं नाही का वाटत तुम्हाला? हा म्हणजे तुम्हाला हसायला आलं की हक्काचा हात पाहिजे ना, टाळी द्यायला. किंवा तुम्हाला रडायला आलं तर डोक्यावरून हात फिरवणारा एखादा हात पाहिजे की नाही? करा लग्न मॅडम, तुम्ही लग्न करा. ऐका माझं मॅडम, यू हॅव टू गेट मॅरिड मॅडम. ऐका, करा ना आता. करा अहो लग्न करा. हो म्हणा. लग्न करायला हो म्हणा ना. हो म्हणा, हो म्हणा, हो. हो म्हणा, हो. बरं हो हो. हो. आहा. Yes. मला फक्त तुम्हाला हे विचारायचं मॅडम की तुम्ही हे सगळं मला का सांगितलं? म्हणजे अख्खा स्टाफ आहे तिकडे, म्हणजे सगळे शिक्षक वगैरे सगळे आहेत, जंगम सर आहेत, अनुराधा मॅडम आहेत, सगळे आहेत. पण तुम्ही हे माझ्याबरोबरच का शेअर केलं? कारण तुम्ही हां हां, माझं तुम्ही म्हणजे प्लीज बोला मॅडम, प्लीज. मॅडम काय होत आहे? तुम्ही डोळे मिटा मला नाही बोलता येणार. डोळे मिटून काय करणार आहात मॅडम? डोळे तर मिटा. ठीक आहे, मिटले. पुढे करा. हात पुढे करा ना चौगुले. असे हो. अरे बाई, हे कोणाचे फोटो? अहो हे कोणाचे फोटो? तुम्हाला म्हंटल ना मी, माझ्या घरचे स्थळ बघतायत, लग्न कर म्हणतायत म्हणून मी हे 3 शॉर्टलिस्ट केलेत. पण मला कळतच नाही ह्यातलं कोण निवडू, म्हणून मला मदत करा, सांगायचंय तुम्हाला. ए मॅडम आत येऊ काय? हे बर्फी सांगितलेली सरांनी, खाताय काय? चौगुले सर नाही, कसे मन कवडे आहात हो तुम्ही. माझ्या म्हणजे मी बोलण्याआधी माझ्या डोळ्यातून तुम्हाला माझ्या मनातलं कळलं सुद्धा. तसं नाही. माझ्या लबाड आहात, लबाड. बर्फी मला नको, परत देऊन येणं जरा. तेवढे वाचतील पैसे. जसं परत दे. टाइमपास आलोय, परत देऊन जा. एक पुढे आणलास ना? एक नाही 12 आणलेत. 12 आणलेस तू? हरित वाटले. शाळेत वाटलेस? हा. पण सांगितलंस काय? कुठली बर्फी आहे ही? चौगुले सर सटकले, खा बर्फी. तो पुष्पगुच्छ सांगितला नसेल ना, ऑर्डर केला नसेल, त्याला आता सांग नको म्हणून. जा जा. काय येडा आहे मी सारखा सारखा याचा करायला? हा पाहिजे त्या घ्या. ऐक ना रे, गुच्छ ऐक. हे काय आहे मॅडम? हे काय आहे? नका करू लग्न. काय करताय तुम्ही? नका करू लग्न. म्हणजे फालतू माणसं लग्न करतात मॅडम. काय बोलताय? एकटं राहण्याची मजा असते, लग्न करण्यात नाही मॅडम. अहो आयुष्यात कशाला पाहिजे जोडीदार मला सांगा? कशाला पाहिजे सकाळी उठून हात पकडायचा, सूर्य बघायचा? कशाला मारायला पाहिजे? आपल्या हिंमत आहे, आपला दम आहे. हे बघितला सूर्य, सूर्यावर मग डायरेक्ट. कशाला रात्री जायचं, कुशीत झोपायचं? चाल माझी गादी माझी उशी आहे, ढोपलो मी. चौगुले तुम्हीच म्हणालात नाही, ना, नाही, नाही. असल्यावर टाळी देणार कोणीतरी अरे आपला- कशाला? आपला पंच, आपली टाळी. खड्ड्यात गेलं ते सगळे. आपल्याला काय करायचं? आपला पंच, आपण हसायचं. कशाला एवढ्या लोक गोळा करायची? नका तुम्ही लग्न नका, कॅन्सल करा. तुम्ही प्लीज लग्न कॅन्सल करा. ऐका असं माझं. कसं नाही? नाही मला यांच्यातल्या कोणाशी तरी लग्न करायचंय. तुम्ही कोणाशी करू सांगा पटकन मला. हा डॉक्टर आहे. हा डॉक्टर आहे? हा डॉक्टर आहे? याला कोणी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण ठेवणार नाही. हा डॉक्टर आहे? असं का बोलताय तुम्ही? असा डॉक्टर असतो? हे हा कोण आहे? हा इंजिनियर आहे. प्रोडक्शन वाला वाटतो. प्रोडक्शन वाला. चौगुले, प्रोडक्शन वाला वाटतो. असं नका बोलू. कसं फेकू नका फोटो. हा कोण आहे? सांग. आर्किटेक्ट आहे खूप मोठा. याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मला काय बोलायचं नाही.
बँकेचे रिकव्हरी एजंट असतात ना तसा दिसतो राहू द्या कसं बोलताय? चांगले आहेत. हे- हे काय मुलं- प्रॉब्लेम आहे यांच्यात बरं ठीक आहे हरकत चांगले नाही डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आहेत काय प्रॉब्लेम हरकत आहे नाही तुम्ही म्हणता ना डॉक्टर इंजिनियर आहेत मी मान्य करतो डॉक्टर इंजिनियर आहेत पण मला सांगा मॅडम डॉक्टर इंजिनियर ते कुणामुळे झाले म्हणजे शिक्षकामुळे ना आज शिक्षक नसते त्यांना शिकवलंच नसतं ते डॉक्टर इंजिनियर कसे झाले असते यात शिक्षक महत्वाचा नाहीये का शिक्षक हा तुमचं आयुष्य दिव्या दीपोत्काल करतो आणि तुम्हाला शिक्षक गरजेचं आहे मॅडम तुम्ही मुख्याध्यापिका आहात तुमच्या आयुष्याच्या फळ्यावर सुविचार फक्त शिक्षकच लिहिणार ऐका माझं शिक्षकाशी लग्न करणार शिक्षक मेन एक मिनिट शिक्षक हे असं होणार तुमचा मुद्दा कळतोय मला शिक्षक चांगलेच असतात प्रश्नच नाही पण नको हो माझ्या नजरेत कोणी नाहीये लग्नासारखा काय बघा ना तिकडे स्टाफ रूम मध्ये बघा सगळे डबा खात असतील मी पण असतो बघा ना तुम्हाला दिसेल ना नको मॅडम, शिक्षक का नको शिक्षक घरी जाऊन पण अभ्यासक्रमावर बोलत गप बसे. बसतो मी पाहिजे तर नाही बोलणार तुमचा काय संबंध तुम्हाला कळत नाहीये काय मॅडम बोलताय मॅडम तुम्ही ना नक्षत्र आहात तुम्हाला असा तसा नवरा नाही चालणार हो तुम्हाला कसा पाहिजे म्हणजे दिसायला तो असा असा बुटका कमी केस चेहऱ्यावर थोडीशी लाचारी दिसायला एवढं पण नाही पण असा दिसायला असा एवढा उंचीला पिटुकला आणि असा चिमटीत मावेल एवढासा नवरा हवा तुम्हाला मॅडम काय बोलताय तुम्ही एवढा हवा मॅडम तुम्हाला एवढे बरे आहेत हे तिघ अरे हे नको आहेत ना सांगतो का कळत नाही काय लग्न करू नको सांगतो तर एक तर शिक्षक ना तर लग्न नाही एक तर शिक्षक बस कसं बोलताय तुम्ही ओ सॉरी तुम्ही दिसण्याबद्दल एवढं का बोलताय दिसणं महत्वाचं नसतं आता तुम्ही केवढे विचित्र दिसता पण तुम्ही काय उत्तम मराठी शिकवता हे बघा हे असं दोन्ही साईडने बोल नका तुम्ही नाही हे बघा एक तर शिक्षक नाही तर मग लग्न नाही करायचं हे नाही हे चल रे काय बोलताय चौगुले अति होत आहे आता तुम्ही सतत मला प्रेम सांगलं असतं प्रेम कसं सुंदर असतं लग्न करायला पाहिजे हे सतत सांगत असता बेंडॉक होता मी बेंडॉक मला अक्कल नव्हती मान्य करतो मी आता नाही लग्न नाही करायचं नाही तर मग मग शिक्षक रोज शेरो शायरी वगैरे प्रेमाच्या करता ते ती परवा काय काय लग्नाची काय शायरी सुंदर होती काय होती जस्तजू करने के लिए जब भेट मला बाहेर तुला दाखवतो भेट तुला दाखवतो कठीण शायरा लिहितो खबरदार कोणी हे पुस्तक वाचलं तर सांगून ठेवतो तुम्हाला तुम्ही बरे आहात ना कोणाशी बोलताय सारखे इकडे मी बरं आहे बस झालं आता आता मी फक्त सांगतो ते ऐकायचं तिकडे बसा काय, कसं खूप झालं मला अनेक वागताय? दिवसापासून तुम्हाला हे गोष्ट काय सांगायचं मला फक्त सांगायचं प्लीज मला सांगू द्या प्लीज जवळ मिनिट. चप्पल काठी बेटी सगळं लांब ठेवा मला थांबा, सांगायचं. एक मिनिट थांबा जरा, Please. मला- नाही मला नो फोन आय डोंट हे नाही, नको नाही, मला नो हात जोडतो मी हा सलाम करतो नाही फोन नाही प्लीज मला तुम्हाला सांगू दे मला अनेक दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची 2 वर्ष झाली तुम्ही या शाळेत आलात तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडता माझं तुमच्यावर प्रेम आहे हो. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे गायब व्हा मला टेन्शन बाई प्रसाद केवळ प्रेम निखळ प्रेम परफॉर्मन्स खूप गोड परफॉर्मन्स बघूया मन कसं जिंकावचे करते धरते काय म्हणतात प्रसादा कधी कधी ना मिठी मारल्याशिवाय मन नाही जिंकता येत असं अफलातून सादरीकरण होतं इथे लिहिलंय लेखक अभिजित पवार म्हणजे ते असेलच पण मला असं वाटतं की निम्मे शब्द आमिर हडकरचे आहेत ओ हो वा दादा अफलातून म्हणजे तू जिवंत केलंस हे स्किट म्हणजे इतकं पूरक म्युझिक तुम्ही सगळ्यांनी दिलं की त्याच्यामुळे इतकं ते खुललं जणू काही स्क्रीनवरती एखादी उत्तम लव्ह स्टोरी बघतोय असा फील आला त्याला त्याचं 100% श्रेय आमिर तुझं पण आहे 100% आमिर लाजवाब
लाजवाब. म्हणजे सम्या तुझ्या परफॉर्मन्सचं यश 2दा ते 3दा इकडनं एक मुलगी सांग ना असं ओरडते ना त्याच्यात 100%. आणि ईशा तू किती गोड लाजत होतीस माहितीये, किती गोड. म्हणजे हे स्किट बघितल्यानंतर तुला फार दिवस स्थळ बघायला लागणार नाही असं मला वाटतं. चांगलं आहे, मग सिरीज करू आपण. अफलातून फार अप्रतिम. मंदार मस्त केलंस आणि बनेचं पण विशेष कौतुक. येस येस. आणि मला अजून एक गोष्ट काय आवडली बनेची, की एवढा पार्ट आहे ना तेवढाच, मग तो ज्या पद्धतीने आडवा होत होता किंवा काय जे तो करत होता त्यांनी कुठेही तुमच्यावरनं लक्ष विचलित होत नव्हतं. हे त्याचं श्रेय आहे, याच्यासाठी त्याचं कौतुक. एकदा जोरदार टाळ्या सचिन गोस्वामी सरांसाठी झाला पाहिजे. त्यांनी सगळं ते बसवलंय बारीक बारीक जागा, त्यामुळे ते फार छान. आणि ज्या वेळेला जसं म्युझिक म्हणजे जसं वाटत होतं की आईला इथे सैराटचीच ट्यून यायला पाहिजे, ती बरोबर तेव्हा ती आली आणि ब्रिलियंटली प्लेड आणि अफलातून. गॉड ब्लेस यू. सई. ब्युटिफुल परफॉर्मन्स. मला आज या 2 लोकांना मंचावर बोलवायचं आहे. एक म्हणजे पम्या फार युनिक कन्सेप्ट्स आजकाल तुझ्या असतात आणि त्याच्यात वैविध्य सातत्याने आहे, त्यामुळे मला आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. आणि आमिर हडकर भाई, म्हणजे मला असं वाटलं की या प्रहसनाचा तू आत्मा होता. Yes, yes, yes. Yeah, आमिर. वंडरफुल. प्लीज प्लीज दोघे स्वागत मंचावर